सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात। तर शेतकरी मित्रांनो, आज रात्री आणि मध्यरात्री दरम्यान राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर पुन्हा एकदा वाढणार आहे। मोठा मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला आज रात्री राज्यातील 20 ते 25 जिल्ह्यांमध्ये झालेला पाहायला मिळेल। तर जाणून घेऊयात सविस्तर माहिती, पण त्यापूर्वी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब अवश्य करा। मित्रांनो, आपण या ठिकाणी पाहू शकता संपूर्ण विदर्भामध्ये अकोला, अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, यवतमाळ, वर्धा, वाशिम, बुलढाणा तसेच नागपूरच्या सर्वत्र परिसरामध्ये जोरदार मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला आज रात्री या भागात झालेला पाहायला मिळेल। त्यासोबतच मराठवाड्यात देखील नांदेड, हिंगोली, परभणी, बीड, लातूर, धाराशिवच्या परिसरामध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे। मोठा जोरदार पाऊस आज रात्री आणि उद्या देखील या भागांमध्ये झालेला पाहायला मिळेल। मात्र छत्रपती संभाजीनगर, जालन्याच्या परिसरामध्ये ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाचा इशारा आहे। तसेच इकडे कोकणात आणि मध्य महाराष्ट्रात पहिलेस्ता मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, राजापूर, सावंतवाडी, कल्याण, डोंबिवली, वसई विरार, त्यासोबतच मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, पंढरपूर, अहमदनगरच्या सर्वत्र परिसरामध्ये ढगाळ वातावरणासह हलक्या ते मध्यम पावसाचा इशारा या भागांना देण्यात आला आहे। तसेच मित्रांनो, उत्तर महाराष्ट्रात पहिलेस्ता उत्तर महाराष्ट्रात देखील नाशिक, मालेगाव, नंदुरबार, धुळे, जळगाव, चाळीसगाव, मनमाडच्या सर्वत्र परिसरामध्ये आज रात्री ढगाळ वातावरण निर्माण होईल। काही भागात हलका वादळी वारा देखील सुटेल। मात्र मोठ्या पावसाची शक्यता उत्तर महाराष्ट्रात असणार नाही। 1-2 ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळू शकतो। तर मित्रांनो, ही होती हवामानाची छोटीशी अपडेट। आपल्याबरोबरच इतरांना पण शेअर करा। व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।